वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्रित लढावं अशा प्रकारची इच्छा माझी आहे। मी आपल्यामार्फत बाळासाहेब आंबेडकरांना प्रस्ताव देतो की जर असं होत असेल तर 40 जागा आपण आणि मी 8 जागा लढवायला तयार आहे। पण या व्यतिरिक्त सुद्धा जर बाळासाहेब आंबेडकर मानत नसतील तर सुजात आंबेडकरांसाठी आमचा वेगळा निर्णय आहे। इथे आनंदराज आंबेडकर सुद्धा इच्छुक आहे। सुजात आंबेडकर यांचं नाव आलेलं आहे। आनंदराज आंबेडकर यांचा अमरावतीत सोहळा महाराष्ट्रात कुठेही ताकद नाही। त्यांनी सुजात आंबेडकर यांना पाठिंबा द्या। मी सुद्धा सुजात आंबेडकर यांना पाठिंबा देतो। आज 1,500 कार्यकर्ते या लोकसभेचे रिपाईचे हे माझ्या तोंडपाठ आहेत गावासहित आणि माझ्या मित्रपक्षांचे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे सुद्धा 1,500 कार्यकर्ते माझे तोंडपाठ आहेत। संपूर्ण ताकद लावून सुजात आंबेडकर यांना या अमरावतीचा खासदार बनवेल। एनडीए आघाडीने माझा फोटो काढावा अशा प्रकारचं कुठेही मी त्यांना लेखी दिलेलं नाही आहे आणि या एनडीए आघाडीच्या येथल्या उमेदवारांना सध्याच्या मी पाठिंबा देऊ शकत नाही। कारण की संविधानाने इथे सर्वांना हक्क दिलेला आहे। कोणता धर्म निवडायचा, कोणता कपडे घालायचं, कोणतं जेवण करायचं, हा जर निर्णय जर बदलत असेल तरच विचार करेल, अन्यथा माझा फोटो काढा, नाहीतर माझे कार्यकर्ते तो फोटो काढून घेतील। गेल्या 1.5 महिन्यापासून फोटो काढू आमच्या निवडणूक आम्ही आमचे कार्यकर्ते ते फोटो काढतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमचा उमेदवारच तो फोटो काढेल, काय काळजी करू नका। त्यापेक्षा तुम्ही महायुतीतच का जागा मागत नाही? महाविकास आघाडीने सध्या तुम्हाला चर्चेत बोलावलं नाही तर फोटो वापरतात महायुती तुमचा। मी सांगितलं ना, फोटो काढला जाईल। उद्यापासून माझे कार्यकर्ते तो फोटो काढेल। त्या संदर्भात नवनीत राणासोबत काही फोनवर बोलणार वगैरे आहेत का तुम्ही? बिलकुल नाही, माझे कार्यकर्ते बोलतील ना, मी कशाला बोलू? माझी चर्चा जी होईल ती देवेंद्रजीच होईल युतीसोबत झाली तर। माझे कार्यकर्ते फोटो काढू, आपण चिंता करू नका। कोणताही अधिकार मी युवा स्वाभिमानला माझा फोटो लावण्याचा दिला नाही। व्यक्तिगत संबंध आणि राजकीय संबंध वेगळे असतात हे त्यांना कळायला पाहिजे। त्यावेळेस जेव्हा मी नवनीत राणा यांना निवडून आणलो, मी कबूल करतो, त्या विचाराला निवडून आणलं आहे। आज ते त्या विचाराचे गद्दार झालेले आहे। त्याच्यामुळे या नवीन विचाराला की जिथे संविधानाला त्यांनी म्हटलं की अशा अमुक लोकांनाच हक्क आहे, कारण की मी सर्व धर्म समभाव आहे, कोणावरती टीका करत नाही, त्याच्यामुळे अमुक लोकांनाच हक्क आहे संविधानामध्ये या देशामध्ये राहण्याचा, त्या विचाराचे मी बिलकुल सहमत नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी माझा फोटो लावू नये आणि फोटो लावला तर माझे कार्यकर्ते काय करतील ते त्यांना दिसून येईल। बळवंत वानकडे यांना जर उमेदवारी हा विकास आघाडीने आम्हाला उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि जर मला देत नसतील, सुजात आंबेडकरांना जर ते उमेदवारी देत असतील तर सुजात आंबेडकरांना मी मदत करायला तयार आहे। त्या व्यतिरिक्त कोणत्याही उमेदवार असो मग तो, त्या उमेदवाराच्या विरुद्ध आमचा उमेदवार राहील। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।